दशरथजी दाभोळकर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या. आपला सन्मान केला जातो. ॲडव्होकेट संजय पिटलकर आपल्याला विनंती आहे. दशरथजी दाभोळकर, अध्यक्ष चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि प्रतिदेश उद्योजक. त्यानंतर सचिन भोसले आपल्याला विनंती, आपण पुढे या. राजेंद्र मिस्त्री आपल्याला विनंती करतो, आपण पुढे. आपला देखील सन्मान केला जातोय. शूटिंग करतायत ते मोबाईलचे फ्लॅश लाईट्स प्लीज ऑफ करा, प्लीज. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. जॅकेटवाले काका, कुठल्याही बॅरिकेडवरचे हात काढा, कारण याला सपोर्ट नाही. वाकलाय बघा पोल, लाईटचे पोल आहेत, त्याला हात लावू नका. ते मैदानात येतील, सपोर्ट नाहीये त्याला. बिलकुल त्याला जास्त प्रेशर देऊ नका प्लीज. सचिनजी भोसले यांचा देखील सन्मान केला जातोय. राजेंद्र मिस्त्री आपल्याला विनंती करतो, आपण पुढे या. आपला देखील सन्मान केला जाईल. कैलासवासी भरत नरसिंग भोवड यांच्या स्मरणार्थ आम्हाला प्रायोजकत्व लाभले. भोवड परिवार यांचे सदस्य आपल्याला विनंती करतो, आपण पुढे या. भोवड परिवार, अमोल भोवड आपल्याला विनंती करतो, आपण पुढे या. तसेच क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रायोजित केले कैलासवासी पार्वती विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सर्व मुलींकडून, त्या मुलींचे प्रतिनिधी पुढे या. तुमचा देखील सन्मान केला जाईल. कैलासवासी चंद्रकांत भिकाजी कदम, आमचा ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा माजी खेळाडू, यांच्या स्मरणार्थ त्यांच्या बहिणींकडून पारितोषिक आले. त्यांना पण विनंती आहे, आपले प्रतिनिधी पुढे या, आपला सन्मान स्वीकारा. सिद्धी, ॲडव्होकेट सिद्धी अनिल शिंदे आपल्याला विनंती आहे, स्पर्धा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे या. शिंदे परिवाराचे प्रतिनिधी मनीष शिंदे, राहुल चंद्रकांत शिंदे, मनोहर शिंदे, विनायक शिंदे आपल्याला विनंती, आपण पुढे या. खूप मोठं आर्थिक योगदान शिंदे परिवाराकडनं. आपण जी गॅलरी बघतोय, कैलासवासी राजेंद्र भास्करराव शिंदे आणि ती प्रायोजित केले आणि खूप मोठं काम मनीष चंद्रकांतराव शिंदे यांनी केले. जवळपास 60 ते 70 हजार रुपयाचा निधी उपलब्ध आपल्याला जमवून दिला. खूप आमचे मोठे कार्यकर्ते मुंबईचे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांचे देखील प्रतिनिधींना विनंती, आपण पुढे या. अजून आपल्याला आता क्रिकेटचा बक्षीस वितरण समारंभ आहे आणि होम मिनिस्टरचा पारितोषिक समारंभ आहे. होम मिनिस्टरच्या पारितोषिकांकडे आपण जाऊया. करायचं का पारितोषिक, द्यायचे का होम मिनिस्टरसाठी? आलेत का नाही आल्या? थोडी चिटिंग करणारे. चला, सृष्टी कदम पुढे या. सृष्टी कदम, होम मिनिस्टरची स्पर्धा सर्वांसाठी सर्व काही, हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही यात्रेचा क्रीडा महोत्सव आणि संपूर्ण महोत्सव करतो. महिलांसाठी देखील आम्ही कार्यक्रम घेतलेत. आमची महिला विंग आहे, यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केले आणि त्याच्यातल्या विजेत्यांना आपण करूया. सिद्धी पती आहे, याची पारितोषिक प्रायोजित केली आपल्या आजीच्या स्मरणार्थ. सिद्धी अनिल शिंदे, त्यांचा आपण सन्मान करूया. सिद्धी अनिल शिंदे आपला सन्मान केला जातो. अपूर्वाताई आपल्याला विनंती करतो, आपण आमचे ॲडव्होकेट सिद्धी अनिल शिंदे यांचा सन्मान करूया. आमच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेऊन ॲडव्होकेट झालेली सिद्धी अनिल शिंदे आणि बक्षीस देखील प्रायोजित केलंय आपल्या अजितच्या स्मरणार्थ. हरिश्चंद्र गोमले आपल्याला विनंती, आपण पुढे या. बोर्ड परिवाराचे अमोल बोर्ड आपल्याला विनंती करतो, पण पुढे या. अमोल बोबड, मधुरा बोबड आपल्याला विनंती, आपण पुढे या. शिंदे परिवार, चला. मनोहर शिंदे, विनायक शिंदे आपण पुढे या. यांचा देखील सन्मान करूया. सुभाषराव शिंदे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करा. निलेश कदम आपल्याला विनंती करतो. शिंदे परिवार, संजय भाऊ आपल्याला विनंती, आपण जे प्रायोजकत्व दिलेलं आहे शिंदे परिवाराने मोठे योगदान या स्पर्धेसाठी, त्यांचा आपण सन्मान करूया. मनोहर बाजीराव शिंदे, सुभाष बाजीराव शिंदे, मनीष चंद्रकांतराव शिंदे, राहुल चंद्रकांतराव शिंदे उपस्थित होते, मात्र काही कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत. चला, होम मिनिस्टरच्या या विजेत्यांकडे आपण जाऊया. 2 गटांमध्ये ही स्पर्धा आपण घेतली. एक आहे ती युवती स्पर्धा आणि श्रीमती. तर या स्पर्धेमध्ये आपण पैठणी बक्षीस स्वरूपामध्ये देतोय. एकूण प्रत्येक गटामध्ये 3 विजेते आहेत. देवीची मानाची खंडाना नारळाची ओटी तुम्हाला देण्यात येईल, पण हा देखील तुमचा सन्मान आहे. आणि मी विनंती करतो, दिया दिलीप कदम, रुपाली निलेश कदम,
सौ सोनल मनोहर कदम, सौ रेश्मा राजेंद्र पाटणकर, सौ सुजाता पालकर, सौ तन्वी तुषार शिंदे आणि वैष्णवी तांबट सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. श्रीयुत अनिल जाधव राष्ट्रपती पदक विजेते आमचे जे ज्येष्ठ इथं उपस्थित आहेत मान्यवर, त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी संजय विठ्ठल कदम यांना करतो. अनिल जाधव सर. कुंबले सर आपण बसून घ्या. धन्यवाद सर. आपले गुमले साहेब देखील पुणे येथून उपस्थित आहेत. आपल्या स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळ पुणे याचे यांचा सन्मान करण्याची विनंती मंगेश घोटले यांना करतो. गोमले सर. चला महिला वर्गाला विनंती आहे, विजेत्यांची नावं घेतली आपण व्यासपीठाच्या दिशेने चला. चला मी विनंती करतो अपूर्वा मॅडम, आम्ही जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला यात्रेसाठी आम्ही महिलांसाठी देखील कार्यक्रम आयोजित करत असतो. कारण ट्रेडिशनली या महिला फक्त भाकऱ्या करण्याचंच काम, जे पाहुणे येतील त्यांचं व्यवस्थित चूल आणि मूल हे अजूनही चित्र बदललेलं नाही. आणि तुमच्यासारख्या राजकीय नेतृत्वाकडे आम्ही अपेक्षेने बघतोय की ही परिस्थिती नक्की बदलली पाहिजे. आम्ही देखील हा छोटासा हातभार याच्यासाठी लावतोय की यात्रेच्या सर्व व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांच्यासाठी 1 तास तरी कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि खूप खुश होतात या महिला. तर त्यांचा आपण सन्मान करूया. आपल्या शुभ असते. आपल्याला विनंती करतो आपण पुढे या. सर्वप्रथम युवतीमध्ये पैठणीचा मान मिळतोय. दिया दिलीप कदम. जोरदार टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया. कडपोलीच्या या होम मिनिस्टर ठरल्यात युवती विभागामध्ये. पैठणी त्यांना प्रदान केली जाते. अपूर्वा किरण सामंत यांच्या शुभ हस्ते टाळ्या होऊन जाऊ दे. दिया दिलीप कदम. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक रुपाली निलेश कदम यांचा देखील ओटी देऊन नारळ आणि खंड देऊन सन्मान केला जातोय. द्वितीय क्रमांक रुपाली निलेश कदम. तृतीय क्रमांक सोनल मनोहर कदम यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याच्यानंतर सोनल मनोहर कदम यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोनल मनोहर कदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या आपल्या सर्व महिलांसाठी ज्यांनी देखील ही जत्रा एन्जॉय केली, होम मिनिस्टरचा कार्यक्रम, त्यांचा आपण सन्मान करतोय. होम मिनिस्टर श्रीमती या विभागामध्ये विजेत्या ठरल्या आहेत. पैठणीचा मान पटकावत आहेत त्या सौ रेश्मा राजेंद्र पाटणकर. जोरदार टाळ्या. सौ रेश्मा राजेंद्र पाटणकर होम मिनिस्टर ठरले आहेत श्रीमती विभागामध्ये. अभिनंदन. सुजाता पालकर आपण कुठे असाल व्यासपीठावर या. सुजाता पालकर. त्याच्यानंतर तन्वी तुषार शिंदे तृतीय क्रमांक श्रीमती स्पर्धेमध्ये. तन्वी तुषार शिंदे वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तन्वी तुषार शिंदे. सुजाता पालकर आपण देखील या. त्याच्यानंतर उकाणा स्पर्धेच्या विजेत्या वैष्णवी तांबट यांना देखील पैठणी देऊन गौरवण्यात येते. वैष्णवी तांबट. बुवड आपल्याला विनंती आपण इकडून या पुढे. बुवड परिवार दादा आपण सुद्धा या. पांडुरंग बोर्ड आपण देखील या. आम्ही प्रामुख्याने आयोजित करताना आम्हाला खंत नक्की जाणवते, उणीव भासते भरत दादा सारख्या कार्यकर्त्याची. नक्कीच त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा आयोजित करतोय आणि या सर्व आमच्या मंडळींचं नेहमीच आम्हाला आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. मंगेश गोटल उपसरपंच आणि परिवार पुढे या. रवींद्र गोटल, मंगेश गोटल आणि परिवार प्रायोजकत्व दिले आपल्या स्पर्धेसाठी. यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतो. सुधीर जाधव आपण पुढे या. मंगेश गोटल, रवींद्र गोटल आणि परिवार. मंगेश गोटल, रवींद्र गोटल आपल्याला विनंती पुढे या.
नेत्र दीपक प्रदर्शन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्राचा लाडका कुपरक्षक आदित्य शिंदे. ओमकार प्रमोदराव कदम आपण पुढे या दसपटी क्रीडा मंडळाचा एक कार्यकर्ता ज्याने स्वप्नील आणि जितेंद्र शिंदेच्या खांद्याला खांदा लावून इथं खूप मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. आपला सन्मान केला जातोय ओमकार रवींद्र कदम. सुभाष जोशी आपल्याला विनंती आहे. ओमकार रवींद्र प्रमोद कदम याचा आपण सन्मान करूया. सुभाष जोशी. आरोग्य मित्र फर्स्ट एड साठी आपल्याला खूप चांगला सपोर्ट केलेला आरोग्य मित्र प्रथम शिंदे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. प्रथम शिंदे. संजय चांदोडे इलेक्ट्रिशियन आणि हॉस्टेलचं सगळं फिटिंग्स आणि देखभाल करण्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य संजय चांदेवडे. विक्रम केराडे संजय चांदेवडे आपल्याला विनंती आपण पुढे या. विनय जाधव यांनी देखील खूप मोठी कामगिरी बजावली. हे सर्व आपले कार्यकर्ते त्यांनी खूप मोठं काम केलंय. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांचं मोठं योगदान. विनय विलास जाधव. आणि आजची आपण जी लाट आणली त्या लाट ज्यांच्या निवासस्थानापासून आणली अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी. एक नेत्र दीपक सुपर हिट अरकम शेख मुळे घडू शकलं. टाळ्यावर बिंदा अरकम एक चांगली कॉम्बिनेशन टाकाय. मोठ्या खेळाडूची मोठी पकड. प्रदीप ज्वेलर्सचे सर्वेसर्वा प्रदीप पालकर आपल्याला विनंती करतो आपण पुढे या. आपला देखील सन्मान केला जाईल. प्रदीप पालकर. प्रदीप ज्वेलर्सचे सर्वेसर्वा आमचे सहकारी आणि वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी या संघाचे असणारे व्यवस्थापक राजेश कुंभार. महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये सन्मानानं नाव घेतलं तर राजेश कुंभार त्यांना मंडळाच्या वतीनं आपण सन्मानित करतोय. अभिनंदन राजेशची. पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा. आपल्या या क्रीडांगणामध्ये राष्ट्रीय खेळाडू साळुंके सर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे मॅच बघण्यासाठी इथं ग्राउंडमध्ये जे उपस्थित आहेत प्रशिक्षकाच्या शेजारी साळुंके सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू साळुंके सर. आमच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी गेले 2 ते 3 महिने निधी संकलन असू देत किंवा सर्वच असोसिएशनची मान्यता असू देत सगळी कामगिरी पार पाडणारा आमचा एक शिलेदार त्याचा आपण सन्मान करू. त्या तत्पूर्वी साळुंके सरांचा सन्मान करण्याची विनंती मी प्रवीण पाटणकरांना करतो. मित्रांनो खूप आमचे मुंबईचे युवा कार्यकर्ते यांनी खूप मोठं कार्य केलं. मग निधी संकलन असू देत कोऑर्डिनेशन असू देत किंवा सामन्यांचं नियोजन असू देत तर त्याच्यामधला प्रतिनिधी म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा मंगेश विष्णू कदम यांना मी पुढे निमंत्रित करतो. दशरथ शेठ आपल्याला विनंती करतो आमच्या मुंबईच्या कार्यकर्त्याचा आपण सन्मान करा. मंगेश विष्णू कदम. निधी संकलन आणि स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनामध्ये सिंहाचा वाटा. जोरदार टाळ्या जाऊ दे मंगेश विष्णू कदम यांच्यासाठी. राजेंद्र मिस्त्री सर आपण पुढे आपला सन्मान केला जाईल.
थँक्यू. तुषारजी, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एका विशेष सन्मानाकडे आपण जातोय. आपल्याला माहिती आहे की ज्या सामंत घराण्यानं कोकणच्या राजकीय पटलावरती एक मोठं नाव दिलं आणि त्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवले. महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री आदरणीय नामदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत सर यांचे असणारे बंधू, जे सध्या लांजा राजापूर मतदारसंघामध्ये आमदार म्हणून विधिमंडळात नेतृत्व करतात, त्यांच्या असणाऱ्या सुकन्या ऍडव्होकेट अपूर्वा किरण सामंत यांना आपण सन्मानित करतोय. तुम्हाला सर्वांच्या उपस्थित हा स्पेशल सन्मान देवस्थान ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष, विश्वस्त समितीचे अध्यक्ष आदरणीय अप्पांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करतोय. आदरणीय सन्मान्य अपूर्वा दिदीचा. या स्पर्धेच्या निमित्तानं असलेले सर्व मान्यवरात्रीगण, त्यांच्या सोबत आलेले प्रसाद लांजा येथील प्रसाद माने आपल्याला विनंती देतो आपण पुढे या. प्रसाद माने सर लांजा येथून उपस्थित राहिलेले, सुजित आंबेकर, चेतन खंदारे, प्रवीण पाटाळे आणि विनय गांगण साहेब, सर्वांना विनंती करणारी स्पर्धा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आपण अंतिम सामन्याकडे आहोत. अंतिम सामना चाललाय वाघजाई कोळकेवाडी, एक कोकणातला बलाढ्य संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो स्वस्तिक मुंबई पेनगर अरकम शेखचा संघ. या सगळ्या शिलेदारांना या ठिकाणी सन्मानित केला आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थित हे स्पेशल सन्मान आपण पाहतोय. क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्याला प्रायोजकत्व लाभलेले प्रथमेश कदम, प्रथमेश आपल्याला विनंती करतो पुढे या. सुजित भोगट टी शर्टच्या स्पॉन्सरशिप आपल्याला विनंती करतो पुढे या. कृष्णकांत जाधव शू स्पॉन्सर फॉर बेस्ट बॉलर आपल्याला विनंती करतो पुढे या. राजेंद्र ऋतिक, राजेंद्र मेस्त्री सर यांचा सन्मान केला जातो. निलेश कदम यांचे शुभ हस्ते. सर्व जे आमचे हितचिंतक ज्यांनी प्रायोजकत्व दिलं, ज्यांनी आम्हाला अनेक प्रकारे सहकार्य केलं, सर्वांचा आम्ही सन्मान करण्याचा प्रयत्न इथे केला आहे. जर चुकीने कोणाचा सन्मान राहिला असेल, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. एवढा मोठा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये आपण देखील समजून आम्हाला घ्याल अशी आम्ही आशा करतो. आणि सर्वांचे मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी जे अनमोल सहकार्य केले, ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली आपल्या देशात शरवणी आहे. थँक्यू सर, मनापासून आभार आपले. आणि सगळ्या मान्यवरांचे सन्मान करणं ही आपली खडपोल वासियांची असणारी परंपरा आहे. क्रिकेटच्या बक्षीस वितरणाला विनंती, आपला प्रतिनिधी पुढे या आणि आपल्या बक्षिसाचा स्वीकार करा. मंगलमूर्ती तांबडवाडी, दाजी चांदोर्डे आपल्याला विनंती, आपण हे प्राइज डिस्ट्रीब्यूट करा आपल्या हस्ते. ट्रॉफी आणि भेटवस्तू, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय. मध्यंतराची गुणसंख्या होती वाघजाई 17 आणि स्वस्तिक 9. 8 गुणांची आघाडी मध्यंतर पडत होती वाघजाई कोळकेवाडी. बेस्ट बॅटर निशिष शिंदे, बेस्ट बॉलर संकेत शिंदे. त्याच्यानंतर बिग अवॉर्ड मॅन ऑफ द सिरीज रामवाडी संघाचा मिस्टर ओमकार मोरे. कमॉन ओमकार, मॅन ऑफ द सिरीज फॉर दिस टुर्नामेंट. कॅश प्राइज विनंती आहे, मॅन ऑफ द सिरीजचा देखील आपण पुरस्कार प्रदान करा ओमकार मोरे यांना. रवींद्र जोशी यांच्याकडं कॅश प्राइज आहे आणि ट्रॉफी देखील आहे. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रामवाडीचा सार्थक ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कमॉन सार्थक, त्याला देखील गौरव करा भाऊ, आपल्याला विनंती आहे.
आकर्षक भेटवस्तू सार्थकसाठी. त्याच्यानंतर इमर्जिंग प्लेयर आकर्षक भेटवस्तू आणि स्मार्ट वॉच. साहिल कदम इज द इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि रिस्ट वॉच असेल आणि स्मार्ट वॉच देखील आहे. इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साहिल कदम. अतिशय अटीतटीच्या लढतीत 2019 नंतर प्रथमच विजेतेपद पटकावलं. बक्षिसाचं स्वरूप आहे कलाससी पार्वती विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलींकडून पुरस्कृत असणारा आकर्षक चषक आणि धुमाळे परिवार यांच्याकडून आकर्षक चषक कॅश प्राइज कदम परिवार यांच्याकडून. विजेता आणि फिरता चषक खडपोकर परिवार यांच्याकडून. विजेता ठरतोय नन अदर दॅन मारुती मंदिर स्पोर्ट्स क्लब. कम ऑन पूर्वाताई, आपल्याला विनंती करतो अपूर्वाताई, आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करायचे. मारुती मंदिर स्पोर्ट्स क्लब खडपोली विनर ऑफ दिस टुर्नामेंट, क्रिकेट टुर्नामेंट. फिरता चषक देखील खडपोकर बंधू यांनी प्रायोजित केलेला आहे. तर अक्षयची एक अप्रतिम अशी सुपर हिट आपण पाहिली. अप्रतिम अशी चढाई. टाळाव जाऊ द्या मित्रांनो. स्वस्तिक उपनगरासाठी कमबॅक करताना स्वस्तिकचा संघ. प्रथमेश आणि सुमित, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर या. समालोचनाचं काम अतिशय चांगलं करणारे प्रथमेश कदम आणि सुमित. अजिंक्य शिंदे, प्रवीण पाटणकर, आपलं देखील आम्ही आभार मानतो. या स्पर्धेसाठी आपण देखील खूप मोठी मेहनत घेतली. समीर भुवड आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी स्पर्धा आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले. अंकुश कदम. चला आपण मनोगताकडे जातोय. वासुदेव बोर्ड, आपल्याला विनंती आहे, आपल्याला देखील आपला सन्मान केला जातोय. आपण क्रिकेटचे सर्व जे टी शर्ट्स आहेत ते प्रायोजित केले होते. वासुदेव बोर्ड, आपल्याला विनंती आपण पुढे या. मयूर जाधव, आपल्याला विनंती आहे. अरकम शेखची चढाई आपण पाहतोय. आपण देखील पुढे या. तू जा रे. मयूर जाधव, आपल्याला विनंती, आपण देखील पुढे या. आपण देखील स्पॉन्सरशिप या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी दिले. प्रथमेश आणि सुमित, आपल्याला देखील विनंती आहे. आणि आपण यस सामन्यामध्येच थोडासा वेळ काढून मनोगताकडे देखील जाऊया. रत्नागिरी तालुक्यातील एक उमद नेतृत्व आणि महिला वर्गासाठी एक आशेचा किरण अपूर्वा किरण सामंत, आपल्याला विनंती आहे आपण स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामस्थ क्रीडा मंडळाला शुभेच्छा द्यायचे आणि खेळाडूंशी संवाद साधायचा. क्या बात है. एक नेत्रदीपक असं प्रदर्शन. अक्षय बर्डे चांगली स्ट्रगल आपण पाहिली आणि त्याच्या माध्यमातून पण येण्याचा प्रयत्न जरूर झाला. अभिषेक भोजने आणि आदित्य गजमल. कमॉन आदी. ओकार कुंभार आक्रमणासाठी. मन फ्रॉम ठाणे महानगरपालिका. सर्वांना माझा नमस्कार. श्री सुकाई देवी यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांना माझ्याकडून शुभेच्छा. त्याच पद्धतीने आज मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे सर, प्रतापराव शिंदे सर, संजय कदम सर, आपल्या इकडच्या सारिका मॅडम, ताजी चंदावडे सर, उमेश सर, निलेश कदम सर, ऋषिकेश कदम सर आणि मंगेश सर यांचं हे इतकं उत्कृष्ट नियोजन आहे.
खरं सांगायचं तर हे नियोजन बघितल्यावर इतकी मंडळी आज ह्या गावात येऊन उपस्थित आहेत आपले प्लेयर्सना बघायला, आणि आपल्याकडे नॉट ओन्ली नॅशनल, स्टेट्स अँड नॅशनलचे प्लेयर्स ज्या पद्धतीने खेळत आहेत आणि ज्या पद्धतीचं हे नियोजन आहे, इतकं उत्कृष्ट नियोजन मला तरी वाटतंय राज्यात मी पहिल्यांदा बघितलं. एवढ्या मी मॅचेसला जाते, मी कधीही हे अशा पद्धतीचं टॉप क्वालिटी नियोजन पाहिलेलं नाही. आणि कधीही सर मी तुम्हाला सांगते, ह्या पद्धतीने जशा आज महिला वर्गांसाठी तुम्ही स्पेशल स्टँड, ती तुमचे मनापासून आभार, मनापासून शुभेच्छा. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यासाठी अजून एक शेवटचा उपक्रम आणि अपुरा मॅडम आपल्या उपस्थितीत आपण हा देखील करूया. साक्षी गुटल उपस्थित असतील तर पुढे या. साक्षी गुटल नावाच्या 2 जर महिला असतील तर तुम्ही ठरवून या की कोणाला पाहिजे, कारण जरा थोडंसं ट्विस्ट आहे याच्यामध्ये. पैठणी मिळणार आहे साक्षी गोटल, चला त्यांचे प्रतिनिधी असतील तरी सुद्धा या. आणि सगळी क्रीडानगरी तुम्ही बघताय, अतिशय सुसज्ज अशी गॅलरी आपल्या स्थानिक कलाकारांनी सजवली. ही गॅलरी, हे स्टेज आणि सगळी जी रोषणाई होती, प्रयत्न दमदार. साई कॅम्पला ज्याला आपण पाहिलं, बँगलोर येथे कोल्हापूर जिल्ह्याला यापूर्वी रिप्रेझेंट केला, तो अमित चव्हाण, त्याला ठिकाणी ट्रॅप करण्याचा प्रयत्न वाघसाईच्या माध्यमातून आपण पाहतो. मोठा बोलबाला आहे. आमचा खडपोलीचाच कलाकार आहे, ज्यांनी अतिशय सुंदर ही नगरी सजवलेली, अतिशय मोठं त्याचं योगदान आणि मेहनत. निखिल कदम, आपल्याला विनंती आपण पुढे आणि जोरदार टाळ्या वाजवूया खडपोलीच्या या कलाकारासाठी, ज्याने संपूर्ण स्टेजचं काम अतिशय नेत्रदीपक केलंय आणि या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. निखिल कदम, आपल्याला विनंती आपण पुढे या, आपला देखील सन्मान केला जाईल. आणि गॅलरीसाठी ज्यांना आम्ही आला सहकार्य केलं ते या कलाकारांनी कोल्हापूरच्या, त्यांचा देखील सन्मान केला जातोय. अजून एका सन्मानाकडे आपण जाऊया. 2 दिवस त्यांच्या अमोघ वाणीने आपल्याला मंत्रमुग्ध केलं. सर्व राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंचे माहिती तोंडपाठ असणारा अवलिया, जो आपल्या चिपळूणचा सुपुत्र आणि ज्याने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा 2023-24चा सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार ज्याला प्राप्त झालाय. गेल्या वर्षी त्यांना हा प्राप्त झालाय. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालाय. कोकणातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यक्रमांचे राष्ट्रीय निवेदक अमोल टाकळे यांना मी पुढे बोलवतो. अनमोल टाकळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपण आपल्याला विनंती करतो, अमोल सरांचा आपण सन्मान करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अमोल टाकळे यांचा. मॅडम, आपल्याला विनंती करतो, या आमच्या चिपळूणच्या कलाकाराचं आपण कौतुक करूया, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊया. अमोल टाकळे, राज्य कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार विजेता आपल्या चिपळूणचा कलाकार आणि सुप्रसिद्ध निवेदक अमोल शशिकांत टाकळे. थँक्यू व्हेरी मच अमोलदा, तू या स्पर्धेला 4 चांद लावलेस. थँक्यू. साक्षी गोटला पण आलाय तर पुढे या, नाहीतर त्यांचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांच्याकडे बक्षीस देण्यात येईल. डॉक्टर दाभोळे, आपल्याला विनंती आपण पुढे या. वैद्यकीय सेवा देणारे रात्री अपरात्री खडपोलीतला कोणी रुग्ण जाऊ दे, डॉक्टर कधी सुद्धा उपलब्ध असतात. त्यांना आम्ही त्रास नेहमीच देतो आणि मोठं काम करणारे आरोग्य सेवेचं डॉक्टर दाभोळे, आपलं देखील आम्ही सन्मान करू इच्छितो या कार्यक्रमाच्या प्रसंगी. डॉक्टर सर, थँक्यू व्हेरी मच. आम्ही आपले देखील आभारी आहोत. साक्षी गोटल यांच्या प्रतिनिधी येत आहेत, आपल्याला विनंती आपण स्टेजवरती या आणि ही पैठणी नक्की त्यांनाच द्या. निराताई देखील आमची खूप सपोर्टिव्ह आहे. साक्षी गोटलसाठी आणि निराताईसाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
मिलिंद तटकरे, आपण ही छान सुंदर स्क्रीन बघतोय, डिजिटल स्क्रीन, या माध्यमातून निलेश कदम यांना विनंती करतो. मिलिंद तटकरे, नंतर श्री लाईव्हचे सुरेश पवार, किंवा त्यांचे टेक्निशियन आपल्याला आपण पुढे या. ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवली ते सुरेश पवार. मिलिंद तटकरे पुढे या. आमच्या फक्त शब्दावर त्यांनी ही स्क्रीन लावण्याचं मान्य केलं. आम्हाला पैसे देखील त्यांनी विचारले नाहीत, पण देणार आहोत पैसे. मिलिंदसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुरेश पवार, श्रीलाईव्ह, आपले देखील आम्ही आभारी आहोत. आपला प्रतिनिधी टेक्निशियन आपण पुढे या. सुरेश या पुढे या, पुढे या. हा देखील आपल्या खेळडीतला कलाकार आहे. एक मीडिया चॅनल चालवतात आणि एक उत्कृष्ट तंत्रज्ञ आहे. श्री मीडिया हे नाव आपण सगळीकडे ऐकलं असेल. सगळ्या घडामोडी श्रीलाईव्हच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचतात. ते सुरेश पवार यांचा सन्मान केला जातोय, ज्यांनी सौजन्य दिलं आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट. थँक्यू व्हेरी मच सुरेशजी. सगळे आपले स्थानिक सपोर्टर आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, ते सर्वांचे आम्ही आभारी आहोत. साऊंड सिस्टीम यांचे देखील आम्ही आभारी आहोत. कृष्णकांत जाधव, आपल्याला विनंती आपण पुढे या. आणि मयूर जाधव, निलेश कदम आपण सन्मानित करा आपल्या अण्णांना. त्यांनी देखील आपला सिंहाचा वाटा उचलला या स्पर्धांसाठी. मयूर आपण देखील या. सागर नवनाथ धुमाळ पुढे या. आपला सन्मान राहिलेले सागर नवनाथ धुमाळ. संपूर्ण स्पर्धेसाठी अनेक दृश्य अदृश्य शक्तीने आभार मानतो. आपल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला नक्की हुरूप आला आहे आणि नक्की आम्ही याच्या पुढे देखील असे उपक्रम घेऊन येऊ. ग्रामस्थ क्रीडा मंडळातर्फे आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सिद्धेश साळवी, आपल्याला विनंती पुढे या. सिद्धेश साळवी, त्यांचे सौभाग्यवती असतील तर त्यांनी आला तरी चालेल. त्यांची मुलगी असेल सिद्धेश साळवी. थँक्यू व्हेरी मच सिद्धेश. आमच्या मुंबई ग्रामस्थाचे सेंट्रल रेल्वे मध्ये कार्यरत असणारे एक आमचे सहकारी सिद्धेश साळवी, प्रकाश साळवी, गाव कसोप, रत्नागिरी. स्पर्धेसाठी मोलाचे योगदान. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. वाघजाई 32 आणि स्वस्तिक 15. अजून एक सन्मान आहे मित्रांनो आपल्याला या स्पर्धेसाठी. गावातून जसं सहकार्य लाभलं, मुंबईतून लाभलं, पुण्यातून लाभलं, तसंच अमेरिकेतून देखील लाभलं. आमची माहेर वशीन ममता शिरसाट हिने आम्हाला अमेरिकेतून अर्थसहाय्य दिलंय आणि तिच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तिच्या प्रतिनिधी कोणी शिंदे फॅमिलीतला असेल आपण या. ममता ताईचा स्वीकार देखील आपण सन्मान स्वीकार करा. ममता अमित शिरसाट. प्रथमेश शॉपीचे प्रथमेश कदम, आपल्याला विनंती पुढे या. आपला देखील सन्मान केला जाईल. चालू सामन्यातले असणारे निर्णायक क्षण मित्रांनो आपण अनुभवतोय. क्रीडा रसिकांची असणारी ही मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहिली. भारतीय डाक विभागाचा अभिषेक भोजने आक्रमणासाठी सज्ज. एक मजबूत स्थिती असताना वाघजाई कुळकेवाडी कोकणातल्या 4थ्या अजिंक्यपदावरती नाव कोरण्यासाठी या ठिकाणी सज्ज. सुमितला विनंती आहे. कॉमेंट सुमित मोहिते, आपल्याला विनंती आपण पुढे या. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं. क्रीडा रसिक जायचं नाही. कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता आहे समोरच्या संघामध्ये देखील. स्वस्तिक कार्यक्रम अमेरिका स्थित तिची आत्या आहे स्नेहा सावंत, ममता अमित शिरसाट. तिने देखील आपल्या स्पर्धेसाठी इथे सहकार्य केलं आणि शुभेच्छा दिल्या. तिच्या वतीने तिच्या आत्या स्नेहा सावंत सन्मान स्वीकारतायत. ममता अमित शिरसाट.
लाईट व्यवस्था कोल्हापूरचे आमचे सहकार्य थँक्यू व्हेरी मच दादा. खूप चांगली तुम्ही स्पर्धेला रंगत वाढवली. तुमचा देखील आम्ही सन्मान करू इच्छितो. हे सगळे आपले सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. सत्यक व्यवस्था अशी लढत आपण बघत होतो. मात्र शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी या संघानं ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडकोली आयोजित निमंत्रितांच्या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात स्वस्तिक मुंबई उपनगर या संघावरती मात केले आणि या स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती नाव करतोय. काय होतो द्या वाघजाई कोळकेवाडी रत्नागिरी. सुरुवात करूया कबड्डी स्पर्धेच्या याच्यानंतर